नमस्कार. मी वैद्य वृषभकुमार सूर्यवंशी श्री विश्ववेद आयुर्वेदिक क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. आजचा आपला चर्चासत्राचा विषय आहे की आजकालच्या जगात वाढणारे प्रोस्टेट व किडनी स्टोनचे आजार. तर आजचा हा विषय निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत चाललोय व त्यामुळे अनेक आजार वाढत चाललेले आहेत. तसेच उतरत्या वयात वाढत जाणारे प्रोस्टेटचे विकारही आजकाल फार बघायला मिळत आहेत. तर आजच्या या विषयाला अनुसरून त्याची कारणे, त्याची लक्षणे व त्यावरती उपाय आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठीच आपल्याबरोबर आहेत विश्ववेद आयुर्वेदिक क्लिनिकचे आधारस्तंभ वैद्य प्रमोद उपाध्ये सर. नमस्कार सर. नमस्कार. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की किडनी स्टोन्स म्हणजे काय व प्रोस्टेट म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला काय होतं की सिस्टीम आपण थोडीशी सिस्टीम समजून घेतली की मग ते विषय आपल्याला कळतात हे असतात. तर आपल्याला मूत्र व स्त्रोतसामध्ये येणारे हे सर्व अवयव आहेत. किडनी नंतर काय असतं की पाईप असतात, त्याला युरेटर म्हणतात. हे किडनीपासून जी लघवी तयार होते तर त्या युरेटरमधून मूत्राशय म्हणजे त्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतात, ते सगळं येतं आणि मूत्राशयामध्ये येतं. आणि मूत्राशयानंतर एक लघवीची पाईप तयार होते जी आपल्या शिश्नातून किंवा पेनिसमधून ती बाहेर पडते हे असतात. तर ती जी पाईप आहे त्याला युरेथ्रा म्हणतात हे असतात. आणि आपला जो मूत्राशय आहे आणि जिथून युरेथ्रा म्हणजे जी मूत्राची पाईप आहे जिथून ती तयार होत असते तिथं एक ग्रंथी असतं. नॉर्मली सगळ्यांना पुरुषांच्यामध्ये हे ग्रंथी असतं प्रोस्टेट, हे स्त्रियांच्यामध्ये ही ग्रंथी नसते. तर फक्त हा प्रोस्टेट जो आहे तर तो पुरुषांच्यामध्ये नॉर्मल साईजमध्ये असतो. तर त्याचं नॉर्मल साईज हे 25 ग्रॅमपर्यंत, 20 ते 25 ग्रॅम एवढं हे नॉर्मल हे असतं. ते 23 ते 24 ग्रॅमच्या वर जर वाढायला लागलं तर ते प्रोस्टेटोमेगॅली म्हणतात. म्हणजे प्रोस्टेटची साईज वाढायला लागली की ती प्रोस्टेट, मग त्याचा आजार घडला म्हणायचा. प्रोस्टेट हे नॉर्मल आहे, प्रोस्टेटोमेगॅली हे अबनॉर्मल आहे. तर किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे जे काही 4 अवयव आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मूत्राचे खडे तयार होत असतात. तर हे मूत्राचे खडे काय होतात हे आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. पण हे नॉर्मली किडनीमध्ये तयार होऊ शकतात, युरेटरमध्ये तयार होऊ शकतात. म्हणजे मूत्र जे जिथून किडनीमधून तयार होऊन आपल्या मूत्राशयामध्ये येतं, युरिनरी ब्लॅडरमध्ये येतं, तर ते युरेटरमध्ये पण झालेले असतात. आणि मूत्राशयामध्ये म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये सुद्धा खडे तयार होऊ शकतात. आणि ते पुढं युरेथ्रामध्ये सुद्धा म्हणजे तयार झालेले खडे हे पुढं ते कुठेही आढळू शकतात. म्हणजे कधी कधी काय असतं की तयार किडनीमध्येच होतात किंवा मूत्र जर तिथं साठवून राहिला की युरेटरमध्ये पण तयार होतात. पण ते कुठल्याही ह्या मार्गात कुठेही आढळू शकतात आपल्याला. तर हे वेगवेगळे खडे आपल्याला हे कॅल्शियमचे, युरिक ॲसिडचे, तर अशा हे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला खडे आपल्या मूत्राचे जे काही खडे आहेत म्हणजे मूत्रामुळे निर्माण होणारे, तर हे मूत्र खडे जे आहेत तर ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे आढळतात. म्हणजेच हे किडनी स्टोन्स आहेत. आणि आता मी जसं सांगितलं तर ते प्रोस्टेटची साईज जर वाढली तर ते प्रोस्टेटोमेगॅली, म्हणजे हे 2 आजार आहेत, आजार स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतात. तर आजचा आपला दुसरा प्रश्न असा आहे की किडनी स्टोन्स म्हणजेच मूत्राशमरी व प्रोस्टेट यांची कारणे काय असू शकतात? तर मूत्राशमरी आणि प्रोस्टेट तर हे दोन्ही थोडेसे वेगवेगळे भाग आहेत. तर पहिल्यांदा आपण मूत्राशमरी जो भाग आहे म्हणजे जे किडनी स्टोन्स आहेत त्याची कारणं बघूया. तर सर्वसामान्यतः आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे क्षारीय जे काही पदार्थ आहेत ते शरीरामध्ये जास्त घेतले जाणं हे असतात. म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेट्स आहेत, युरिक ॲसिडचे काही स्टोन्स निर्माण होतात. त्याच्यानंतर हे सोडून सुद्धा कॅल्शियममधलेच 2-3 प्रकारचे काही स्टोन्स आपल्याला निर्माण होत असतात. तर ह्या पद्धतीचे स्टोन्स का निर्माण होतात किंवा हे होतात तर ह्याचं आपल्याला कारण आपण बघूया. तर ह्या सगळ्याचे काही कारणं आहेत. तर ही कारणं कशामुळे होतात तर मेनली काय ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बऱ्याच वेळा हा विचार करत नाही, पण पहिल्यांदा काही आयुर्वेदामध्ये जी वेगळी कारणं होतात ती पहिल्यांदा मी सांगतो. एक तर आपण जे काही युरिनला येत असतं आणि ते युरिन वारंवार रोखलं जातं हे होतं, किंवा टॉयलेटला येतं, संडासला येत असतं पण ते लगेच जात नाही आणि ते शरीरामध्ये त्याचा अवरोध केला जातो. तर हे खूप महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे लोकांना वाटतं की हे कॉमन आहे पण तसं नाही आहे. जर हे वारंवार घडायला लागलं तर युरिन एका ठिकाणी थांबून त्याचे जे काही क्षार असतात तर ते क्षारापासूनच त्याचं ते हे होऊन क्षार एका ठिकाणी साचतात आणि मग त्याचे खडे तयार व्हायला सुरुवात होतात. दुसरं जे काही कारण आहे तर आपण नेहमीच्या प्रमाणापेक्षा पाणी खूप कमी पिणं हे होणं.
आणि शरीरात जर ते पाणी कमी आलं तर ते क्षार लवकर वाहून जात नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मूतखडे तयार होत असतात. हे दुसरं कारण झालं. तिसरं कारण जे आहे तर दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम पदार्थ जास्त आहेत तर ते जास्त प्रमाणात खाणं. त्याच्यानंतर चौथं जे काय कारण आहे ते विशेषतः दूध आणि फळं एकत्र खाणं. दुग्धजन्य म्हणजे ह्याच्यामध्ये हे दूध आणि फळं एकत्रित खाणं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला मांसाहारमध्ये सुद्धा ज्यामध्ये हाड आहे किंवा हे म्हणजे हाडाचे काही पदार्थ आहेत तर ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे तर हे सुद्धा कारणं आपल्याला आढळतात. ते जर जास्त प्रमाणात सेवन असेल म्हणजे आठवड्यातून 4-5 वेळा नॉनव्हेज होत असेल हे असेल तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये मूतखडे हे तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला काही पदार्थामध्ये आता काकडी आहे, टॅमॅटो आहे, वांगा आहे तर असे काही पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियमचे पदार्थ घटक जास्त आढळतात, ऑक्झिलेटचे पदार्थ जास्त आढळतात किंवा काही प्रोटीनस पदार्थ जे आहेत विशेषतः म्हणजे हरभरा डाळ आहे, वाटाणा आहे, पावटा आहे तर ह्यांचं प्रमाण अधिक प्रमाणात सेवन करणं तर हे कारण आपल्याला खूप आढळतं विशेषतः. आणि ज्याच्यामध्ये युरिक ॲसिडचं लेवल त्याच्यामुळे वाढतं प्रोटीनस पदार्थामुळं आणि त्याच्यामध्ये युरिक ॲसिडचे पण खडे बऱ्याच पेशंट्समध्ये निर्माण व्हायला सुरुवात होत असते. तर वेगवेगळ्या घटक आणि पेशंटची प्रकृती कशी आहे त्यामुळं हे खडे आपल्याला निर्माण होऊ शकतात. आता दुसरा भाग जो आहे तो प्रोस्टेटचा हे असतं. तर प्रोस्टेट मी असं जसं सांगितलं त्या ह्याच्यामध्ये की युरिनरी ब्लॅडर आहे आणि युरिनरी ब्लॅडरपासून जिथं युरेथ्रा चालू होतो तर त्या ठिकाणी हा एक ग्रंथी आहे. तर त्या ठिकाणी तर तो ग्रंथी नॉर्मलाइजली फक्त कुठेही प्रेशर वगैरे काही देत नाही त्यामुळे आपली मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित निर्माण ती बाहेर पडत असते. पण ही ग्रंथी जर वाढली तर आपल्याला मग वेगवेगळी लक्षण निर्माण होऊ शकतात ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघू. पण ही ग्रंथी का वाढते, कशामुळे वाढते तर आत्ता जसं काही मूतखड्याची काही महत्त्वाची कारणं सांगितली मी की तसं मूत्र वेग सारखं वारंवार रोखलं गेलं हे गेलं की ह्याचं आपल्याला प्रोस्टेट हे त्याच्यावर प्रेशर येऊन प्रोस्टेट वाढू शकतं. त्याच्यानंतर दुसरा जो काही महत्त्वाचा कारण आहे तो एज फॅक्टर आहे. बऱ्याच पुरुषांच्या मध्ये युरिन आता मी रोखल्यामुळे सुद्धा ते मग हे होतं मग ठराविक 45 वयानंतर ह्या ग्रंथीची साईज आपल्याला असं आढळून येतं की बऱ्याच वेळा वाढते. प्रत्येक पुरुषांच्या मध्ये वाढेल असं काही नाही पण काही पेशंट्समध्ये ह्याची साईज वाढायला सुरुवात होते. पण ह्याच्यामध्ये एक एज फॅक्टर आहे की जो काम करतोय आणि तो एज फॅक्टरमुळे सुद्धा ही ग्रंथी वाढते. म्हणजे शरीरातील वात काही गोष्टीमुळे वाढतो तर त्याच्यामुळे सुद्धा प्रोस्टेट हा वाढू शकतो. आता जसं सांगितलं इतर काही कारणं जशी कॅल्शियमची पण आहेत किंवा हे जे आहेत तर त्याचं कॅल्शिफिकेशन लवकर होऊन त्याची वाढ प्रोस्टेटची व्हायला सुरुवात झालेली आपल्याला आढळते. तर आयुर्वेदामध्ये अशी काही ही कारणं आपल्याला आढळतात की ज्यामुळे त्याचं प्रेशर येऊन किंवा तिथलं वात वाढल्यामुळं प्रोस्टेटची साईज ही वाढायला सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये सुद्धा मांसाचं अधिक सेवन करणं, मांसाहाराचं अधिक सेवन करणं, प्रोटीनस डाईट जास्त घेणं हे सुद्धा कारणं प्रोस्टेट वाढ होण्यासाठीची काही महत्त्वाची कारणं आपल्याला ह्याच्यामध्ये नॉर्मल ह्याच्यामध्ये दिसतात. तर आजचा आपला पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल जे काही किडनी स्टोन आणि प्रोस्टेट असं दिसत आहे सर तर त्याच्यामागे लक्षणे काय काय असू शकतात? हां, आता बऱ्याच वेळेला आता जसं आपण ह्या दोन्हीची कारणं बघितली तर त्याच्यामध्ये लक्षण स्वरूपामध्ये काय काय निर्माण होतं. तर किडनी स्टोनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला किंवा मूत्राशमनीमध्ये विशेषतः पाठीच्या ठिकाणी दुखणं, कमरेच्या ठिकाणी दुखणं, पोटाच्या ह्या दोन्ही साईडला दुखणं, पोटाच्या मध्ये दुखणं आणि जे काही हे असतात कधी कधी ह्याच्यामध्ये रेडिएटिंग पेन्स असतात म्हणजे पाठीपासून दुखत येऊन मांडीपर्यंत दुखणं, शिश्नापर्यंत दुखणं तर ह्याला म्हणतात रेडिएटिंग पेन्स हे असतात. तर मूतखड्यामुळे हे जे काही पेन चालू होतात तर ते रेडिएट होत होत त्या पुढच्या ह्याच्यापर्यंत येऊ शकतात. त्यामुळे हे दुखणं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपल्याला आढळतं. आपल्या मॉडर्न भाषेमध्ये आपण ह्याला कोलिकी पेन पण म्हणतो. म्हणजे खूप पिळवटल्यासारखं दुखतं हे होतं. म्हणजे बऱ्याच वेळा पेशंट इतकं पेन्स असतात जेवढं छोटा मुतखडा असतो आणि तो जर हाला लागला सारखा की ते कोलिकी पेन चालू होतं. तो सारखा जर हाला लागला की सारखं पेन्स व्हायला लागतात आणि पेशंटला इतकं कधी कधी सिव्हिअर पेन होतं की तो आहे त्या जागेत गडागडा लोळायला लागतो. इतकं सिव्हिअर पेन असतं. तर हे पेन एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीचं आहे. तर ते लगेच लक्षात येतं की आपल्याला हे मूतखडा त्याच्यामध्ये असू शकतो बऱ्याच पेशंट्समध्ये. त्याच्यानंतर जे लक्षण आहे लघवीला खूप गरम होणं हे होतं. तर खूप उष्ण पद्धतीचं लघवी त्या पेशंट्समध्ये व्हायला लागतात. वारंवार युरिन इन्फेक्शन्स होतात.
त्यामुळे थंडी वाजून ताप येणं पेशंटला, त्याच्यानंतर युरिनला खूप गरम गरम जाणं, युरिनमध्ये चरचर होणं, भगभग होणं, तर ही लक्षणं सुद्धा आपल्याला त्यामध्ये आढळतात. त्याचे हे जे काही दुखणं आहे त्याच्या व्यतिरिक्तची लक्षणं येतात किंवा जळजळ आहे त्याच्या व्यतिरिक्तची लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः पेशंटमध्ये मळमळ असणं, काही पेशंट्समध्ये उलट्या होतात, हे होतात. तर उलट्या पण आपल्याला झालेल्या आढळतात पेशंट्समध्ये होतात, कारण हे रिकरंट इन्फेक्शन्समुळे सुद्धा बऱ्याच पेशंटला मळमळ आहे, उलटी आहे, पोटात दुखणं आहे, तर ही लक्षणं बऱ्याच वेळेला दिसतात. त्याच्यानंतर पोट साफ न होणं हे सुद्धा मुतखड्यामध्ये एक लक्षण आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर प्रोस्टेटमध्ये कुठली लक्षणं आढळतात, तर प्रोस्टेटमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीची लक्षणं असतात, मूत्राचीच लक्षणं आहेत पण थोडी वेगवेगळी लक्षणं आढळतात. तर त्या पेशंटमध्ये एका वेळेला मूत्रप्रवृत्तीला पूर्ण साफ होत नाही, हे एक महत्त्वाचं लक्षण त्याच्यामध्ये आढळतं. पेशंटला 10-15 मिनिट, एकदा लघवीला जाऊन आल्यानंतर 10-15 मिनिटानंतर परत लघवीला येतं किंवा अर्ध्या तासाच्या आत परत लघवीला आल्यासारखं होतं. त्याच्यानंतर थोडीशी युरिनला होते आणि परत थांबते. त्याच्यानंतर 10-10 मिनिटाला मूत्रप्रवृत्ती येणं हे ना. आणि बऱ्याच वेळेला जर प्रोस्टेट अजून जास्त वाढायला लागला किंवा त्याचं प्रेशर जास्त व्हायला लागलं तर मूत्रप्रवृत्ती पूर्ण म्हणजे पेशंटला म्हणजे नंतर खूप थेंब मूत्रप्रवृत्ती व्हायला लागते शेवटला, म्हणजे त्याची धार व्यवस्थित लागत नाही. तर पेशंटला बऱ्याच वेळेला डॉक्टर धार पूर्ण पडत नाही, धार लगेच खालीच पडते, असं हे व्हायला लागतं. त्याच्यानंतर युरिन एका वेळेला पास होण्याचे जे काही हे आहे तर ते खूप कमी प्रमाणात व्हायला लागतं. आणि मग हे प्रोस्टेट झाल्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंटला युरिन ट्रॅक इन्फेक्शन ह्याच्यामध्ये पण व्हायला लागतात. तर युरिन ह्याच्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं विशेषतः त्या युरिनची इन्फेक्शन्स झाल्यामुळं मग पेशंटला थंडी वाजून ताप येणे, त्याच्यानंतर ह्याच्यासुद्धा मळमळणे, उलट्या होणे, तर ही सुद्धा लक्षणं नंतरच्या कंडिशन्समध्ये येऊ शकतात. ही अलाईड लक्षणं आहेत, प्रोस्टेटमुळे होतात असं नाही, पण युरिन ट्रॅक इन्फेक्शनमुळं ह्या लक्षणं त्याच्यामध्ये आढळू शकतात. तर पेशंटला ही म्हणजे धार हे होणं किंवा थेंब मूत्रप्रवृत्ती होणं किंवा वारंवार मूत्रप्रवृत्ती होणं ही लक्षणं आपल्याला प्रोस्टेटमध्ये आढळतात. आणि ही युरिन स्टोनची आणि प्रोस्टेटची ही वेगवेगळी लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये दिसतात. आतापर्यंतच्या भागात सरांनी खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे. राहिलेली शिल्लक माहिती आपण पुढील भागात घेऊ.